तो आजच्या सेशननंतर तुम्हाला कुठे काही डिफिकल्टी येणार नाही आहे का? कारण की आपण आजच्या सेशनमध्ये ऑल टाईप्स ऑफ एसक्यूएल कमांड्स इन एसक्यूएलबद्दल डिटेलमध्ये शिकलेलो आहे. जसं DDL आहे, DML आहे, DCL आहे, नंतर TCL आहे. तर हे सर्व कमांड्स आपण स्टेप बाय स्टेप समजवलेलं आहे. DDL म्हणजे डेटा डेफिनेशन लँग्वेज, DML म्हणजे डेटा मॅनिप्युलेशन लँग्वेज आणि त्यानंतर आपण काय शिकणार आहे स्टुडंट, जसं TCLबद्दल पण शिकूया. आपण TCLच्या आधी आपण जसं DCLबद्दल शिकूया, जे की आहे डेटा कंट्रोल लँग्वेज. आणि त्याच नंतरचं आहे स्टुडंट आपलं जसं TCL, त्यालाच आपण म्हणतो ट्रान्झॅक्शन कंट्रोल लँग्वेज. आय होप हे तुम्हाला कळतं आहे. त्याच नंतर आपण कन्स्ट्रेंट्सबद्दल डिटेलमध्ये समजवलेलं आहे आणि हळूहळू आपण सर्व काही कवर करणारच आहे. आणि जर तुम्ही प्लेलिस्ट व्हिजिट नाही केले जसं एसक्यूएल ट्युटोरियल फॉर बिगिनर्स इन मराठी, तर नक्की व्हिजिट करा. आपण सर्व काही डिस्कस करणारच आहे आणि हळूहळू आपण सर्व काही डिस्कस केलेलंच आहे. सो भेटणार आहे स्टुडंट्स आपण आपल्या PCच्या स्क्रीनवर आणि सर्व काही आपण इझी वेमध्ये करूया. सो भेटूया स्टुडंट्स आपण आपल्या PCच्या स्क्रीनवर. आणि तुमचा जोश जो आहे तो हाय असायला पाहिजे स्टुडंट. आणि प्रत्येक सेशन तुम्ही करताय, जसं सर्व काही बघताय हळूहळू, तर तुम्ही पेन आणि नोटबुक वगैरे तुम्ही जसं काय करा सोबत ठेवा आणि सर्व काही नोट डाऊन करत जा. जी पण कमांड आहे त्याचं फंक्शन्स सर्व काही तुम्ही तुमच्या नोटबुक वगैरे किंवा जसं रजिस्टरमध्ये तुम्ही हे नोट डाऊन करा, सर्व काही बघा. आणि स्टुडंट्स भेटूया आपण आपल्या PCच्या स्क्रीनवर. सो आता आपण ऑल टाईप्स ऑफ एसक्यूएल कमांड्स बघणार आहे इन एसक्यूएल. पूर्ण डिटेलमध्ये बघूया स्टुडंट्स आणि इझी वेमध्ये बघूया. सर्वात पहिले तुम्हाला माहिती पाहिजे की एसक्यूएल ही जी लँग्वेज आहे ही स्ट्रक्चर्ड क्वेरी लँग्वेज आहे. आणि सर्वात पहिले आपल्याला इम्पॉर्टंट काय आहे, इम्पॉर्टंट आहे बघा स्ट्रक्चर्ड. म्हणजे स्ट्रक्चर्ड क्वेरी लँग्वेज ही डील करते बघा विथ स्ट्रक्चर. सो सर्वात पहिले काय इम्पॉर्टंट आहे, इम्पॉर्टंट आहे बघा स्ट्रक्चर. सर्वात पहिले ढाचा वगैरे इम्पॉर्टंट आहे आणि तो ढाचा बनवण्यासाठी आपण काही ना काही यूज करतो. कोणती कमांड यूज करतो तर हे आपण डिटेलमध्ये बघूया स्टुडंट. सो त्यासाठी आपण यूज करतो बघा DDL, विच इज नथिंग बट विच इज इक्वल टू डेटा डेफिनेशन लँग्वेज. सो ढाचा बनवण्यासाठी आपण यूज करतो बघा DDL कमांड्स. सो या DDL कमांड्समध्ये येतात जसं क्रिएट येते, ड्रॉप येते, अल्टर येते, ट्रंकेट येते, रिनेम येते. जर आपल्याला क्रिएट करायचं असेल स्ट्रक्चर त्यासाठी आपण क्रिएट कमांडचा यूज करतो. समजा ते स्ट्रक्चर आपल्याला ड्रॉप करायचं असेल म्हणजे डिलीट करायचं असेल तर त्यासाठी आपण ड्रॉप कमांडचा यूज करतो. समजा आपल्याला त्या स्ट्रक्चरमध्ये समजा काय करायचं असेल, समजा एखादा कॉलमचा डेटा टाईप वगैरे चेंज करायचा असेल किंवा कॉलम वगैरे रिमूव्ह करायचा असेल तर त्यासाठी आपण अल्टर कमांडचा यूज करतो स्टुडंट्स. आणि जसं काय म्हणू शकतो की समजा आपल्या स्ट्रक्चरमध्ये काही ना काही चेंजेस करायचे असेल तर आपण अल्टर कमांडचा यूज करतो. त्याच प्रकारे ट्रंकेट कमांड आहे स्टुडंट. समजा आपल्याला आपल्या स्ट्रक्चरमधलं जसं हे बघा आपलं स्ट्रक्चर असणार आहे, मी तुम्हाला इथे काढून वगैरे दाखवतोय थोडंफार की समजा हे आपलं स्ट्रक्चर आहे स्टुडंट आणि या स्ट्रक्चरमध्ये जसं काही ना काही डेटा असेल. सो या डेटाला समजा आपल्याला रिमूव्ह करायचं असेल तर आपण जसं ट्रंकेट कमांडचा यूज करतो. कोणत्या कमांडचा यूज करतो, ट्रंकेट कमांडचा. आणि जसं स्ट्रक्चरला रिनेम करायचं असेल तर आपण रिनेम कमांडचा यूज करतो. आणि लक्षात ठेवा स्टुडंट की जेव्हा तुम्ही DDL कमांड्स एक्झिक्यूट करणार त्याच नंतर तुम्ही DML काय करू शकता, एक्झिक्यूट करू शकता. जर DDL नाही एक्झिक्यूट केले तर DML तुम्ही एक्झिक्यूट नाही करू शकत. आय होप हे तुम्हाला कळतं आहे. थोडं इरेज करूया हे आपण आणि पूर्ण डिटेलमध्ये मी तुम्हाला समजवण्याचा प्रयत्न करतो आहे. सो DDL कमांड काय करतं स्टुडंट, डील करतं विथ स्कीमा. स्कीमा इथे काय स्टुडंट, स्कीमा म्हणजे स्ट्रक्चर. आणि ती स्ट्रक्चर काय होतं, स्ट्रक्चर इथे होतं बघा आपलं जसं टेबल होतं आणि हा आपला टेबल आहे स्टुडंट्स. सो डेटा डेफिनेशन लँग्वेज आपण समजलो. आता आपण जसं DML बद्दल शिकूया थोडंफार. DML म्हणजे डेटा मॅनिप्युलेशन लँग्वेज. समजा आपल्या स्ट्रक्चरमध्ये आपल्याला काही ना काही डेटा इन्सर्ट करायचा असेल त्यासाठी आपण इन्सर्ट कमांडचा यूज करतो. आणि तसंच बघा समजा काही ना काही अपडेट करायचं असेल, समजा कोणता डेटा आपल्याला अपडेट करायचा असेल तर आपण अपडेट कमांडचा यूज करतो. समजा आपल्याला डेटा फेच करायचा असेल तर आपण सिलेक्ट कमांडचा यूज करतो. आणि जर डेटा डिलीट करायचा असेल तर आपण डिलीट कमांडचा यूज करतो. सो DML हे झाले बघा आपले जसं DML कमांड्स. सो DML कमांड्सच्या अंदर इथे बघा जसं इन्सर्ट, अपडेट, नंतर सिलेक्ट, नंतर डिलीट. आय होप हे तुम्हाला कळतं आहे. सो सर्व काही आपण बघूया स्टुडंट डिटेलमध्ये. आणि आता जसं मला तुम्हाला समजवायचं आहे स्टुडंट जसं DCL कमांड, डेटा कंट्रोल कमांड. बघा हे तुम्हाला मला समजवण्यासाठी बघा की एक्झाम्पल वगैरे घ्यावं लागेल. सो एक एक्झाम्पल आपण घेऊया. समजा एखादं एम्प्लॉय आहे बघा, जसं एखादी कंपनी आहे आणि त्या कंपनीमध्ये जसं हे 3 एम्प्लॉईज आहे स्टुडंट बघा. सो DCL म्हणजेच डेटा कंट्रोल लँग्वेज आपण याला म्हणतो, डेटा
कंट्रोल, जसं DCL कमांड्स आपण याला म्हणतो. सो एखादी कंपनी बघा, जसं ही मोठी कंपनी आहे आणि या कंपनीमध्ये जसं हे एम्प्लॉईज आहे बघा, जसं एम्प्लॉई 1, एम्प्लॉई 2 आणि एम्प्लॉई 3. सो हे बघा, हे 3 एम्प्लॉईज आहेत आणि यांना काही ना काही परमिशन्स आपण दिलेली आहे, की समजा जसं हा एम्प्लॉई आहे तर याला आपण जसं डेटा इन्सर्ट करण्याची परमिशन दिली बघा. समजा हा एम्प्लॉई आहे एम्प्लॉई 2, तर आपण याला काय केलं, डेटा अपडेट करण्याची परमिशन दिली. आणि हा एम्प्लॉई 3 आहे स्टुडंट, तर याला आपण काय केलं, जसं डेटा डिलीट करण्याची परमिशन आपण दिलेली आहे. आय होप हे तुम्हाला कळतं आहे. सो ही जी परमिशन आपण देतो स्टुडंट, ही कोणती जसं आपण कोणत्या कमांडने देतो, तर ती आहे बघा, जसं ग्रँड कमांडने आपण ही परमिशन देतो त्यांना. आणि समजा असं काही झालं की या एम्प्लॉईला समजा जाण्याची गरज पडली आपल्या कंपनीमधून, तर समजा ती जी परमिशन आपण याला दिली होती, जसं कोणती परमिशन दिली होती की डेटा तो इन्सर्ट करू शकतो, की हा जो एम्प्लॉई आहे हा डेटा इन्सर्ट करू शकतो, तर ही जी परमिशन आहे स्टुडंट ही आपल्याला याकडनं काढायची असेल. का? कारण की आपण याच्याकडनं का काढणार, कारण की हा चालला ना आपली कंपनी सोडून, तर याला ॲक्सेस नाही मिळायला पाहिजे, तर त्यासाठी आपण रिवोक कमांडचा यूज करतो. सो हे झाले बघा डेटा कंट्रोल लँग्वेजमधले जसं DCL कमांड्स आपण याला म्हणतो, आणि हे आपण पूर्ण डिटेलमध्ये समजलं स्टुडंट. तर आता आपण जे समजणार आहे बघा ते आहे बघा, जसं आपलं जसं TCL आहे, आणि TCL म्हणजेच ट्रान्झॅक्शन कंट्रोल कमांड. पूर्ण डिटेलमध्ये बघूया, ट्रान्झॅक्शन कंट्रोल लँग्वेज आपण याला म्हणतो. सो आता आपण डिटेलमध्ये शिकूया स्टुडंट, जसं TCL कमांडबद्दल पूर्ण डिटेलमध्ये मी समजवण्याचा प्रयत्न करतो आहे, आणि एका इझी वेमध्ये तुम्ही सर्व काही समजा. जसं TCL कमांड आहे स्टुडंट, तर हे जे कमांड आहे हे आपण कधी यूज करतो, तर सर्व आता ऑनलाईन झालेलं आहे स्टुडंट. बघा आता तुम्ही जर काही पण शॉपिंग वगैरे करता तर सर्व ऑनलाईन झालेलं आहे, आणि तुम्ही पेमेंट वगैरे करता तर सर्व आपण ऑनलाईनच करतो, जसं क्रेडिट कार्डने करतो किंवा डेबिट कार्डने करतो, तर सर्व आपण ऑनलाईन करतो. तर यामध्ये समजा आपण ट्रान्झॅक्शन इनिशिएट केली स्टुडंट आणि ती सक्सेसफुल झाली, तर तो जो डेटा आहे तो आपल्या डेटाबेसमध्ये सेव्ह होतो बघा कॉमेट कमांडने. जसं कॉमेट कमांडनी आपण काय करतो, समजा कॉमेट कमांडनी आपला जो डेटा आहे सेव्ह होतो आपल्या डेटाबेसमध्ये, आणि तीच ट्रान्झॅक्शन समजा सक्सेसफुल नाही झाली, समजा ती फेल झाली स्टुडंट, तर जसं रोलबॅक कमांड आपण यूज करतो स्टुडंट. आणि त्याच प्रकारे समजा सेव्ह पॉईंट म्हणजे असं की एखादी ट्रान्झॅक्शन आपण इनिशिएट केली स्टुडंट आणि ती 30% किंवा 45% आली, तर हा काय झाला स्टुडंट आपला 45% म्हणजे हा काय झाला, हा आपला झाला बघा सेव्ह पॉईंट. आय होप हे तुम्हाला कळतं आहे. म्हणजे 45% समजा 45%पर्यंतचा आधीचा डेटा आहे हा सेव्ह होणार आहे आपल्या डेटाबेसमध्ये, त्यासाठी आपण जसं सेव्ह पॉईंट कमांडचा यूज करतो. आय होप हे तुम्हाला कळतं आहे. आणि हे आपण असं समजू शकतो स्टुडंट की आपण जसं यूट्यूबवर एक व्हिडिओ बघतोय जसं 3 मिनिटचा, आणि आपण तो जसं 1 मिनिटपर्यंतच पाहिला आणि यासमोर आपण गेलोच नाही स्टुडंट, म्हणजे काय झालं की आपला डेटा वगैरे संपला. तर मग हा जो आधीचा व्हिडिओ आहे हा आपण ॲक्सेस करू शकतो, बट यासमोरचा आपण काही ॲक्सेस करू शकत नाही आपल्या यूट्यूब व्हिडिओमध्ये. म्हणजे बफरिंग आपण याला समजू शकतो की बफरिंग टाईप यासारखं समजा जसं आहे आपलं सेव्ह पॉईंट. त्याच प्रकारे जसं कन्स्ट्रेंट वगैरे आहेत, जसं प्रायमरी की आहे, फॉरेन की आहे, नंतर चेक आहे, नंतर युनिक आहे, नंतर नॉट नल आहे, डिफॉल्ट आहे. सो कन्स्ट्रेंट म्हणजे काय स्टुडंट, की जेव्हा आपण डेटा एंट्री करतो तर डेटा एंट्रीसाठी जे रूल्स लागतात स्टुडंट ते आहेत बघा आपले कन्स्ट्रेंट. आय होप हे तुम्हाला कळतं आहे. म्हणजे डेटा एंट्रीसाठी जे रूल्स आहेत त्याला आपण म्हणतो कन्स्ट्रेंट. सो प्रायमरी की म्हणजे की समजा सेम टाईपचा जसं सेम डेटा असेल तर तो जसा डुप्लिकेट जसा रिपीट नाही व्हायला पाहिजे प्रत्येक कॉलममध्ये. आणि चेक वगैरे आपण यूज करतो. नंतर युनिक व्हॅल्यूज, समजा आपल्या कॉलममध्ये युनिक व्हॅल्यू हवा असेल तर आपण युनिक कन्स्ट्रेंटचा यूज करतो. नॉट नल केव्हा यूज करतो, की जेव्हा समजा आपण एखादा फॉर्म वगैरे भरायला जातो बघा, कोणता पण फॉर्म आपण भरतो आणि डायरेक्ट सबमिटवर क्लिक करतो, आणि सबमिटवर जेव्हा आपण क्लिक करतो तर समजा एखादा कॉलम आपला सुटला असेल तर आपल्याला काय मिळतं तिथे, की हा कॉलम तुम्ही भरा आधी तेव्हाच हे सबमिट होईल. तर त्यासाठी आपण नॉट नल कन्स्ट्रेंट यूज केलेलं असते स्टुडंट तिथे. आणि कन्स्ट्रेंटबद्दल आपण पूर्ण डिटेलमध्ये समजणारच आहे, पूर्ण डिटेलमध्ये मी समजवणार आहे स्टुडंट. आणि ह्याबद्दल तुम्हाला जास्त काही आता माहिती करून घेण्याची गरज नाही आहे, जेव्हा येईल हे मी तुम्हाला डिटेलमध्ये समजवणारच आहे. आता फक्त तुम्ही थोडाफार ओव्हरलुक घ्या स्टुडंट, पूर्ण डिटेलमध्ये सर्व काही मी तुम्हाला समजवण्याचा प्रयत्न केलेलाच आहे. कन्स्ट्रेंटबद्दल आपण डिटेलमध्ये समोर समजणारच आहे. आता तुम्ही एक थोडं डिटेलमध्ये बघा याला, आणि जसं आपण काय करूया स्टुडंट या सेशनला संपवूया. आजच्या सेशनमध्ये आपण जसं कन्स्ट्रेंटबद्दल शिकलो, आणि कन्स्ट्रेंट हे स्टुडंट एसक्यूएलचं कमांड्स नाही आहे, हे कन्स्ट्रेंट आहे स्टुडंट. म्हणजेच की डेटा एंट्रीसाठी जे रूल्स असतात त्याला म्हणतो आपण कन्स्ट्रेंट. आणि TCL कमांड्स बघितली आपण आज, आपण DCL कमांड बघितली, DML कमांड बघितली, आणि DDL कमांड बघितली. आणि जसं संपवूया स्टुडंट्स आपण या सेशनला.